शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याकडे ऊसाचं फार मोठं क्षेत्र आहे. एक नगदी पीक म्हणून आपला सातारा जिल्हा ऊसासाठी ओळखला जातो. एक चांगल्या पद्धतीनं आपण तिन्ही हंगामामध्ये ऊस हे पीक घेतो. या ऊस शेतीमध्ये सुद्धा बरेचसे बदल होताना आपल्याला दिसत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने चांगलं उत्पादन निघावं म्हणून आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. आपल्या सातारा जिल्ह्यातला बराचसा शेतकरी वर्ग हा एक प्रगतिशील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखला जातो. केवळ आळशी शेतकऱ्यांचं पीक म्हणून ऊसाकडे न बघता त्याच्यामध्ये काटेकोर नियोजन केलं तर एक चांगलं उत्पादन कशा पद्धतीनं निघू शकतं हेच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं, पारंपरिक शेतीला थोडी आधुनिक शेतीची जर जोड दिली तर किती फायदा होऊ शकतो याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. की ऊस शेतीमध्ये रोपवाटिकेतली रोपं आणून त्याची लागवड करण्यापेक्षा किंवा कांडीनं लागवड करण्यापेक्षा तीच रोपं जर आपण आपल्या शेतावर तयार केली तर आपल्याला किती फायदा होऊ शकतो किंवा त्या रोपांमुळे आपली किती बचत होऊ शकते, आपण काय काय नियोजन करू शकतो याविषयीची माहिती घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत निसराळे गावचे आत्मनिर्भर प्रयोगशील शेतकरी भगवान गायकवाड सर. गायकवाड सर, सगळ्यात पहिल्यांदा स्वागत. नमस्कार. गायकवाड सर, गेले 3-4 वर्ष झालं आपण सुपरकेन नर्सरीचा प्रयोग आपल्या शेतावर करतोय. या 3-4 वर्षापूर्वी ऊसाच्या शेतीची परिस्थिती काय होती, कशा पद्धतीनं लागण करत होतो आणि काय परिस्थिती होती पिकाची त्यावेळेस? बरं का, त्याचं काय 3-4 वर्षापूर्वी आम्ही कांडी लागण त्याला रोप बी नव्हतं, कांडी लागणच करायचो आम्ही. आणि कांडी लागण करत असताना ज्यावेळेला आम्ही कांडी लागण करत होतो, पावसाळा पाण्याची जमिनीची आपल्या प्रत, मग ह्याच्यामुळे तुमचं होमणी बरेच त्याच्या म्हणजे कांडी उगवण शक्ती कमी, त्याच्यामुळं डाळ किंवा बरंच त्यात खर्च वाढायचा. आणि विकतचं रोप जर म्हणलं तर विकतचं रोप ते सेट होत नव्हतं आम्हाला. बर. मग त्यासाठी आम्हाला काय केलं, आम्ही एका सुपरकेन करायची. त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन म्हणजे करण्यासाठी सोनवणे साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की आपण सुपरगन केली तर आपला किती फायदा आहे आणि रोप आणि कांडीपेक्षा किती तफावत आहे हे आपल्याला आढळून येईल. अच्छा. म्हणून आम्ही त्या सुपरकेनच्या म्हणजे मार्गानं नर्सरी तयार करायला सुरुवात केली. बरं, तर ही नर्सरी तयार करताना आधी कुठल्या नर्सरीला भेट देऊन आला होता का? कुठल्या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन ती नर्सरी बघून आला होता का? हे आम्हाला मार्गदर्शन कृषी अधिकारी सोनवणे साहेब आणि कृषी अधीक्षक आपले सातारा जिल्ह्याचे भाग्यश्री मॅडम यांच्या मार्गदर्शनानं अच्छा आम्ही ह्या सुपरकेनमध्ये म्हणजे प्रयोग सुरू केला यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत. त्यांनी काय आम्हाला वेळोवेळी बांधावर येऊन मार्गदर्शन केलं. 8 दिवसाला 10 दिवसाला आमच्या गावामध्ये त्यांनी जे मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनाचं आम्ही असं सफल झालो की आमचं सुपरकेन गाव म्हणून निसराळे प्रसिद्ध झालं. वा. त्यांच्यामुळे निसराळे गाव हे सुपरकेनचं गाव म्हणून प्रसिद्ध झालंय. अच्छा, नर्सरीचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. छान. सुरुवातीला आपण काहीतरी नवीन जेव्हा करतो किंवा नव्यानं प्रयोग करतो तेव्हा काहीतरी अडचणी येतात. मग हे करत असताना काही अडचणी आल्या? अडचणी आल्या. यावेळेला आम्ही सुरुवात केली सुपरकेनची. कमी जास्त म्हणजे आज फवारणी किंवा रोप किती दिवसांनी काय या अनुभव नव्हता आम्हाला. आम्हाला गाईड सोनवणे सरांनी दिलेलं होतं, पण त्यातनं बी आम्हाला जरा रोप काय होईल, फवार ही होईल असं म्हणजे भीती वाटायची. पण का नाही, आता गेली 4-5 वर्ष झाले आम्हाला काही वाटत नाही. बरं. साधारण आपण हे जेव्हा रोप तयार करतो तेव्हा आपण जेव्हा कांडीनं लागण करतो तेव्हा कांड्यांची साईज आणि रोपांना जेव्हा आपण नर्सरीतनं रोप आणतो त्यावेळेसची कांड्यांची साईज ही वेगवेगळी असते. आणि ही नर्सरी तयार करताना साधारण कांड्यांची साईज किती असणं अपेक्षित असतं? तुमचं नर्सरीतलं जे रोप विकत आणतो त्याची कांड्याची साईज किती असते? 1-2 इंच असते. बरोबर. कोकोपीटमध्ये बसली पाहिजे ना. हो हो. तशी सुपरकेनची कांडी कशी असते? मोठी कांडी असते. डोळ्याच्या बाजूला 1-2 इंच आणि डोळ्याच्या पाठीमाग 3 ते 4 इंच म्हणजे मोठी कांडी आली. ह्यात फरक काय आला तुम्हाला? बारीक कांडी, मोठी कांडी. ह्यातच तुम्हाला फरक दिसेल की बारीक कांडीला फुटवे, मुळाची संख्या, रोपाची जाडी, उंची कमी येणार. बरोबर. ही जी कांडी मोठी असल्यामुळं मुळांची संख्या जास्त, जाडी जास्त, फुटव्यांची संख्या ऑटोमॅटिक चालू आणि उंची ह्या रोपापेक्षा 3 ते 4 फूट उंची. ही 2 फूट असेल तर ही 4 फूट उंची असणार आहे. ही उंची जास्त. आणि शिवाय हे रोप आपण ज्या वरच करणार आहे त्या क्षेत्रात आपण ते रोप लावणार आहे म्हणजे लगेच शेट होतं. बरोबर. डाल पडत नाही, एकसारखी लागण, एकसारखी उगवण, उत्पन्नात 100% वाढ. पण सुरुवातीला जेव्हा आपण अशा प्रकारची नर्सरीची रोपं वापरत नव्हतो तेव्हा काय काय अडचणी येत होत्या पीक लागवड केल्यानंतर? पीक लागवड केल्यानंतर ह्याच की अडचणी. आपलं उत्पन्नात एकरी 60% 40% उत्पन्न आहे ना ते. बरोबर. मग डाल पडणार, कांडी उगवणार नाही वातावरणानुसार.
ह्यामध्ये आपण 60% उत्पन्न काढतो ना. बरोबर. सुपर केन केल्यापासून आपण काय डबल उत्पन्न काढायला लागलो ना. बरं, कशा पद्धतीनं ह्या सुपर केन नर्सरीची लागवड करतोय आपण? कारण हा आपल्या शेतात वापरायचा भाग आहे, आपल्या शेतातल्या एका भागामध्ये ही नर्सरी तयार करायची आहे. मग कशा पद्धतीनं तयार करतो आपण? आता सुपर केन आपण ज्याला पहिली सुरुवात करायची आपल्याला. आता शेतकरी बांधवांना सगळ्यांना एक विनंती आहे की सुपर केन ज्यावेळेला आपण करतो, पहिली निवड काय पाहिजे? बियाणे निवड पाहिजे. बरोबर. बियाणं चांगलं पाहिजे. बियाणं निवडताना चांगल्या पद्धतीचं का निवडायचं? तर त्याच्यावरच आपलं उत्पन्न आहे. खरंय. मग काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी की पाडेगाववरून प्रत्येक 3-4 वर्षानंतर एक 5 ते 6 मुळे आपल्यासाठी आणायची. बर. नवीन व्हरायटी आहे ना आपल्याला. एक फर्स्ट सेकंड आपल्याला सेकंड आलं, आपण पुन्हा ते तिसऱ्या स्टेपला वापरणार आहे. बियाणं नवीन झालं, लावताना आपण ते 9 ते 10 महिन्याचं होईल या पद्धतीने आपण लावणार आहे. मे मध्ये आपल्याला 9 ते 10 महिन्याचं बियाणं लागणार आहे. 11-12 महिन्याचं बियाणं नाही चालत. ते बियाणं आपण सिलेक्ट केल्यानंतर तोडायचे. बर. तोडून झाल्यानंतर आपल्याला कांडी करायची. कांडी करत असताना आपण ज्यावेळेला कांडी करायला घेतो, ती कांडी करत असताना आपण जो कोयता घेतो, कोयता धारबाज असावा. कोयता वारंवार 10-15 मिनिटांना आपण तो कीटकनाशकमध्ये बुडवायची. अच्छा, ही काळजी महत्वाची. महत्वाची काळजी. कीटकनाशक बुडवून आपण कांड्यात तयार करतो. ज्यावेळेला आपण 1 एकराची लागण करतोय, त्यावेळेला आपल्याला एकरी 5,000 डोळा लागते. 5,000 आपल्या कांड्या तयार झाल्या की ज्या शेतामध्ये आपण रोप लावणार आहे त्याच शेतामध्ये आपला चेंबर आहे. त्या चेंबरच्या बाजूला आपण सरी सोडलेली असते 4.5 फुटाची. चेंबरच्या बाजूला एक आपली 5,000 कांडी आहे ना, तर 5,000 कांडीला एक 10x6चा वापा तयार करायची. 3 फूट खोली उंची, 6x10चा वापा तयार करून कांडे असतील त्या पण 10,000 कांडे असतील तर मोठा वापा बनवायची. तुमच्या शेताच्या साईजनुसार आपण आपल्याला जेवढी रोपं पाहिजे त्या पद्धतीने आपला वापा बनवायचे. मग आपल्याला 5,000ला 10x6चा वापा भरपूर मोठा झाला. तो वापा तयार झाल्यानंतर त्यामध्ये कागद टाकायचे, प्लॅस्टिक. त्यामध्ये एक 1,500 लिटर पाणी आपण टाकायचे. 1,500 लिटर पाणी टाकल्यानंतर त्या पाण्यामध्ये 5 किलो कळी चुना घ्यायचा आपल्याला. बर. तो कळी चुना घेतल्यानंतर एका बकेटमध्ये अगोदर एक 2-3 तास भिजत घालायचे. तो भिजत ठेवल्यानंतर 1-2 तासानंतर तो शांत, म्हणजे गरम असतं ना ते, शांत होईल. शांत झाल्यानंतर त्याच्यावरची जी निवळी आहे, निवळीच फक्त त्या पाण्यामध्ये टाकायची. त्याच्याबरोबर 20% कीटकनाशक 750 मिली घ्यायची आणि बुरशीनाशक हे त्या पाण्यामध्ये मिसळायचे. ते मिसळून झाल्यानंतर आपण जी केलेली 5,000 कांडी आहे ते त्या पाण्यामध्ये टाकायची. मग कांडी टाकल्यानंतर लोक करतात टाकली लावा नाही. 24 तास कांडी आपल्याला भिजत ठेवायची. तर 24 तास कांडी भिजल्यानंतर आपण ज्यावेळेला लावायला घेतो त्यावेळेला कांडीचा डोळा फुगलेला असतो आणि जो मुका डोळा आहे तो काळा पडलेला असतो. बरोबर. तो डोळा घ्यायचा नाही. इकडे उगवू शकता 100% पाहिजे ना आपल्याला. बरोबर आहे. तो डोळा लगेच आपल्याला 24 तासात कळतो. मुका डोळा आहे तो बाहेर काढायचा. मग ते आपले 24 तास भिजून झाले. आपली जी सरी आहे त्याच ठिकाणी चेंबरच्या बाजूला ती सरी सफाई करायची. सरी सफाई केल्यानंतर त्या सरीवरती पोती हातरायची. खताची पोती, म्हणजे अशी कागद आपल्याला घरात असेल ते हाताळल्यानंतर त्या पोत्यावरती 1 ते 1.5 इंच माती थर द्यायची आपल्याला त्या पोत्यावरती. ते दिल्यानंतर जी आपण 24 तास कांडी भिजवली ती कांडी घ्यायची आणि एकाला एक चिटकून अशा कांड्या त्या पोत्यावरती मांडून घ्यायची. बर. कांड्या मांडून घेतल्यानंतर त्याच्यावरती पण आपल्याला एक फवारणी करायची. अशोक बॅक्टेरिया आणि गुळाचं पाणी एवढं ते आपण घ्यायचं एका पंपाला आणि त्या कांड्यावरती फवारून घ्यायचे. त्या कांड्यावर परत आणि आपल्याला 1 इंच माती पुन्हा त्या कांड्यांवर पसरवायची. पूर्ण सेट झालं. पुन्हा स्प्रिंकलरद्वारे आपल्याला पाणी द्यायचे. स्प्रिंकलर सोय नसेल तर झारीनं पाणी द्यायचे. त्यानंतर आपण काही नाही करायचे. 6व्या दिवशी ते रोप तुम्हाला असं तुम्हाला 21 दिवसांनी रोप उगवणार आहे. हो. 6व्या दिवशी तुम्हाला जमिनीवर सगळं रोप दिसेल. अच्छा, म्हणजे आपण जेव्हा कांडीची लागण करतो तेव्हा आपल्याला 21व्या दिवशी दिसणार आहे आणि आपण ही नर्सरी जेव्हा करतो त्यावेळेस 6व्या दिवशी आपल्याला रोप दिसणार आहे. म्हणजे हा फरक आहे. फरक किती मोठा फरक आहे. खूप मोठा फरक आहे ह्याच्यामध्ये. मग त्यामुळं ही रोप चांगल्या पद्धतीने येते. 12 ते 14 दिवसांनी काय करायचं का, क्लोराईड 25 मिली घ्यायची आपल्याला आणि कार्बोनियम 50% 25 ग्रॅम घ्यायचे. ते घेऊन आपल्याला ते 12 दिवसांनी आपल्याला त्या रोपांना फवारायचे. त्यानंतर काय करायचे आपल्याला 19 ते 20 दिवस झाल्यानंतर परत दुसरी फवारणी आपल्याला करायची. बर. म्हणजे पहिली फवारणी आपण 10 ते 12 दिवसानंतर करणार आहे आणि परत 16 ते 18 दिवसांनी 19 दिवसापर्यंत. बरोबर. त्याला काय करायचे आपले 19 75 ग्रॅम घ्यायची एका पंपाची फवारणी. 75 ग्रॅम त्यांनी 19 फवारायची. त्यानंतर आपल्याला 21 ते 25 दिवसापर्यंत रोप ते लावायला आले दिसेल. अच्छा, म्हणजे आपल्याला या दरम्यान सुपरकेन नर्सरी तयार करत असताना जेव्हा आपण ते कांड्या सेट करू त्याच्यानंतर फक्त 1-2 फवारण्या, बाकी काही आपल्याला करायचं नाही. फक्त एक आपण ज्यावेळेला कांड्या मांडतो का नाही त्यावेळेला गांडूळ खत वापरणं गरजेचं आहे. अच्छा. कशा करता माहितीये का, गांडूळ खतामुळे काय होतं, भुसभुशी राहते आणि ज्यावेळेला आपण कांडी काढतो का नाही त्यावेळेला कांडी सहज
सहज निघते. हे महत्वाचा पॉईंट आहे, कारण गांडूळ खत वापरणं गरजेचं आहे. बरं, म्हणजे मातीमध्ये थोडंसं गांडूळ मिक्स खत करायचं. मिसळून हा. मग त्याचा थर देणं कधी पण फायद्याचं. हा पाहिजे, म्हणजे कांडी आपली सहज निघते. बरं. आता हे रोप तयार झाल्यानंतर आता सुरुवातीच्या काळामध्ये हा आपला प्रयोग नवीन होता. हो. आपण आता 3-4 वर्ष झालं सेट झालोय त्याच्यामध्ये, की प्रत्येक वर्षी आपल्याला वेगवेगळा अनुभव आला हो. आणि त्याच्यातून आपण शिकत गेलो. मग पहिल्या वर्षापासून आतापर्यंत काय काय वेगवेगळे अनुभव आले, काय काय शिकायला मिळालं? भरपूर शिकायला मिळालं. आज उत्पन्नात वाढ झाली, हं. खर्च कमी आला, हं. आणि त्याच्यामुळे काय झालं, आम्हाला खर्च कमी आल्यामुळे उत्पन्न 3 पट वाढले. दरवर्षी काय काय बदल करावा लागला, म्हणजे नव्यानं शिकताना काय बदल केला? की आम्हाला पहिले 2 वर्ष आम्हाला जरा थोडा बदल करायला लागला. बाबा हे आपल्याला आता हे रोप करतोय आपण, गेल्या वर्षी आपल्याला ही चूक झाली, आता आपल्याला काय बदल केला पाहिजे, तो बदल आपण केला ना. खरंय. बदल केल्यामुळे आपल्याला तर सगळ्यात बदल, साधारण उत्पन्नात बदल. नव्यानं जेव्हा शेतकरी हे करतो सुपर केन नर्सरी, तर तुम्ही नव्यानं जेव्हा करत होता तेव्हा काय काय चुका झाल्या तुमच्याकडनं? काय काय चुका झाल्या? नाही, सांगतोय, ज्याला रोप 12 दिवसांनी येणार आहे, फवारणी चूक, वेगळंच काहीतरी व्हायचं, रोप जायचं, असं व्हायचं, नुकसान व्हायचं पहिलं. पण ते आता नाही, आता ते परफेक्ट व्हायला लागलं आम्हाला. आता ते लक्षात यायला लक्षात लागलं. यायला लागलं. बरं, तर ही रोपं जेव्हा तयार होतात 21व्या दिवशी, तर साधारण आपण लागणीच्या वेळेस काय काय काळजी घेतो? कारण आपण सुरुवातीला तर बीज प्रक्रिया केलेलीच हो, आहे. केलेली आहे. मग रोपं लावताना पण बीज प्रक्रिया करावी नाही, लागते? आता लावताना काय करायचे, आपल्याला 2 फुटावर आपल्याला रोप लावायचे. बरं. 2 फुटावर लावत असताना आपल्याला ते लगे, म्हणजे उंची एकतरी एकसारखी असते. एकसारखी असते. हो. ह्या रोपागत उंची कमी जास्त कमी नाही. जास्त नसते. किंवा हे रोप बारीक असून शेट व्हायला वेळ लागतो, तसं हे लगेच शेट होतं. त्यामुळे ह्याला जास्त आळवणीची गरज पडत नाही. आपण करायची आळवणी का, तर आपल्या जमिनीमध्ये कुठं कीड आहे, बरोबर. उन्हे आहे वगैरे, त्यासाठी आपल्याला करावी लागणार आहे. पण ह्याला आळवणीची लई गरज पडत नाही, बरं. कारण त्या जमिनीतलं रोप आहे ना ते लगेच शेट झालं ना आपल्याला. बरोबर आहे. त्यामुळे त्याच मातीतला असल्यामुळे लगेच सेट होतं. त्यामुळे खर्च कमी, प्रमाण कमी. आता सुरुवातीला जेव्हा आपण कांडी पद्धतीनं लागण करत होतो तेव्हा काय काय खर्चात वाढ होत होती, काय काय बदल करावे लागत होते तेव्हा? म्हणजे कांडीनं लावत होतो तेव्हा? कांडीन लावत होती त्यावेळेला, कांडी सांगतोय ना तुम्हाला, उत्पन्नात घट काय याची, हो. कांडी उगवत नव्हती. हं. बरं, 21 दिवसांनी उगवती, बरोबर आहे. हो. हो. आपण 21 दिवसांनी काढणार की आपली ही कांडी उगवली नाही. खरंय. मग ती परत ती कांडी आपण लावायची. मग ती बाजूच्या कांड्यावर उंच मोठ्या झालेल्या असतात. बरोबर. मग ते रोप येत नाही, कमी जास्त उंची. कमी जास्त उंचीचं, मग ते उत्पन्नात घट, त्यामुळे उत्पन्न कमी येत होतं ना. जे कोकोपीटचं रोप आहे त्याला आळवणी जास्त गरज आहे. त्याला आळवणी 1 ते 3 तरी करावं लागते आपल्याला. तसं रोपांच्याला आपण ठीक आहे, आपल्याला 1-2 आळवणी आपण आपल्या जमिनीत जे काय आहे, मग तुमचं होमणी आहे किंवा बाकीच काय आहे, त्यासाठी आपण करायचं. अच्छा, म्हणजे हा एक बदल आहे, म्हणजे खर्च आहे आपला. आपण म्हणतो की नेहमी खर्च कमी झाला पाहिजे, तर हा कमी खर्च हा सुपर केन नर्सरीमुळे होतोय. कमी खर्चात जास्त उत्पादन हे निघतं, घेणं गरजेचं आहे. अगदी खरं. शेतकऱ्यांना कळलं पाहिजे आपल्याला. कारण कांडी लागवड केल्यानंतर साधारण 21व्या दिवशी रोप उगवलं जात आहे, पण आपलं हे रोप 6व्या दिवशी उगवलं जाते. हा फरक आहे ना. आणि 21व्या दिवशी बऱ्यापैकी सेट झालेलं असतं, की जे आपण पुनर्लागवड त्याची करतो. मग ही पुनर्लागवड करत असताना शेताची मशागत कशा पद्धतीनं करतोय किंवा त्या दरम्यान खतांचं नियोजन कसं करतोय? पुनर्लागवण करताना म्हणजे आता कसं आहे माहिती का, परत आपण रोप लावणार आहे, मग तिचं शेतच होत नाही, लोक त्या पहिल्या रोपागत येत नाही ते, मग त्याचं तिथंच आपल्याला उत्पन्न घटलंच असं समजायचं. त्याकरता त्या कांडी लागणपेक्षा सुपर केनची लागण ही 100% कधी बी उत्पन्न देते, चांगली. आणि सुपर केन नर्सरीमधून जेव्हा आपण ही रोपं आपल्या शेतात लावतो तेव्हा काही काळजी घेणं गरजेचं असतं. पोती थोडी अक्षी तुम्ही असं अखंड पोतं उचललं तरी तुमचं रोप त्या वावरात जाऊ शकते. त्याच वावरात शेत करणार आपण. दुसऱ्या जर वावरात आपण लांब न्यायचं असेल तरी पण ती पोतं असं धरून त्या ट्रॅक्टरमध्ये ठेवून घेऊ शकता. पण ज्या वावरात करायचं त्यावर जर केलं ना तर आपलं 100% फायद्याचं होतं. कारण रोप सेट होतं, रोप जात नाही, दाल पडत नाही, उत्पन्न 100% 101% आपल्याला कधीही वाढते मिळते. बरं, आता ही सुपर केन नर्सरीतली रोपं आपल्या शेतामध्ये लावत असताना साधारण मशागतीमध्ये काय काय बदल केले आपण? 4.5 फूट सरी, त्यामध्ये 2-2 फुटावर इंच डोळा आपल्याला. बाकी मग ते आपण आळवणी करतेच आपण. बाकी मग काय 10-15 सण थोडंसं खत चिमटणार आहे आपण. रोप चांगलं होसर आपल्याला त्याला काळजी घ्यायची आपल्याला. पाणीचं व्यवस्थापन, पाणी पण त्याला व्यवस्थित पाहिजे. कशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन करावं पाणी लागतं? ठिबक पद्धतीनं लोकांचं असते, कोणाचं सोडपाणी असते. आता माझं नेहमी सोडपाणी आहे. मी माझं सर्व क्षेत्र मी सोडपाण्यावर तयार केलेलं आहे, म्हणजे उत्पन्न केलेलं आहे. आता तुम्ही जीवामृत तयार करताय, तुमच्याकडे देशी गाई सुद्धा आहे, म्हणजे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं निघेल याच्याकडे तुमचा कल असतो. मग जेव्हा ही रोपं आपण नर्सरीतून म्हणजे आपल्या सुपर केन नर्सरीतून आपल्या शेतामध्ये लावल्यानंतर पाण्याचं नियोजन असेल किंवा खतांचं नियोजन असेल, ते कशा पद्धतीने करतो की जेणेकरून उत्पन्नात आपल्या किंवा उत्पादनात वाढ? सांगतोय आपण काय करतोय, पहिला एक
लागण केल्यानंतर थोडंसं आपण पाण्याचे नियंत्रण वगैरे करतोय, थोडीशी बारकी भर आपण देणार आहे. त्यावेळेलाच आपण जे खत वापरतोय ते 20% वापरणार आहे. तर आपण ज्यावेळेला आपण आता पहिल्या सुरुवातीला आपण खत वापरणार आहे, पहिलं रासायनिक खत आपण वापरणार आहे. ते कशा पद्धतीने वापरणार आहे? आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पादन काढायचं, शेती त्या पद्धतीने केली पाहिजे शेतकऱ्यांनी आपल्याला. मग रासायनिक खत कसं वापरायचे, तर मी 40% खत वापरतोय. ते कशा पद्धतीने वापरतोय? एक सारखी आपली पहिली भर आहे, बाळभर म्हणतोय आपण त्याला, त्याला एक 20% खत वापरलं. बरं. पुन्हा नंतर आपण 1 महिना 2 महिने दुसरी भर देणार आहे, दुसऱ्या भरीला एक 20% वापरलं. 2 भरी पूर्ण झाल्यानंतर असे पूर्ण 40% रासायनिक खतांचं करतो. 60% आपण कमी केलंय. मग आता तुम्ही म्हणाल 40% खत वापरून एवढं त्यानेच कसं काढलं? 112 टन ऊस काढलं ना मी, एवढं त्यानेच कसं काढलं? त्यामध्ये 2 महिने मी थांबलो, 40% देऊन. परत 60% तुमचं खत मी वापरलंच नाही. मग मी काय वापरलं? जीवामृत. देशी गाई माझ्याकडे 2 आहेत. मी गांडूळकर प्रकल्प आहे, देशी गाईच्या गोमूत्र शेण याच्यापासून मी जीवामृत बनवतो. मी एकराला 1 महिन्याला 1 ड्रम, एका ड्रमला खर्च किती? 300 रुपये. बरं. एकरी 1 ड्रम जर झाला तर 60 ड्रम तुम्ही सोडणार एकराला. बरोबर. 60 ड्रमाचे पैसे झाले किती? 2100 रुपये. मग हे 60% खताचे पैसे काढा आणि हे 2100 रुपये. तुमचं काय काम करतं 2100 रुपये? तुमच्या जमिनीची पोत. आता पहिला ड्रम सोडाल त्यावेळेला तुम्हाला लगेच रेट नाही. दुसरा ड्रम ज्यावेळेला सोडाल त्यावेळेला तुमच्या ऊसाचं जे पान आहे ना, ती पाण्याची रुंदी डबल ते टिबल झालेली दिसेल तुम्हाला. अच्छा. जीवामृत सोडल्यानंतर. मग ते झाल्यानंतर पाना द्रव्य वरनं जो आपला सूर्यप्रकाश आहे, पाना द्रव्य जर आल्यानंतर ऑटोमॅटिक खाली ऊसाची जाडी, ऊसाची कांडी ऑटोमॅटिक तुम्हाला वाढलेली दिसेल. तिथं कसं झालं, तुमचं उत्पन्न लगेच दिसून येणार तुम्हाला. खरं. मग ज्या जीवामृतमुळे माझं हे जमिनीची प्रत कायमस्वरूपी व्यवस्थित राहिली आणि उत्पन्न वाढलं. आणि शिवाय जमीन मी कायम हाय अशी ठेवण्यासाठी मी 1च वर्ष उत्पन्न घेतो. बर. म्हणजे आपण खोडवा मी ठेवतच नाही. जमिनीची प्रत आपल्याला चांगली पाहिजे. खरं. हा, खोडवा काढणारे लोक आहेत, निघतो एवढा नाही ना. आपली जमीन मला व्यवस्थित ठेवायची, शाश्वत ठेवायची. मग 1 वर्ष वापरून लगेच त्यामध्ये आपण लागणार घरचं ज्वारी, गहू हे पिकं घ्यायची आपल्याला. पीक फेरपालट म्हणजे 1 वर्षात करायची आपल्याला फेरपालट. छान. त्याच्यामुळे जमिनीचा पोत राखला जातोय, जमीन चांगली राहते, आरोग्य चांगलं राहतंय आणि उत्पन्न सुद्धा वाढतं आपल्या अनावधानानं. त्याच्यामुळे या वेगळ्या गोष्टी काही करावं लागत नाही. आणि त्या क्षेत्रामध्ये आपण काय करतोय? जीवामृत, गांडूळ खत, आपण जे उत्पन्न घेतोय ते उत्पन्न काय असेल? गहू, ज्वारी, ते बघा विषमुक्त आहे त्याला. खरं. आज आपण काय खातोय? सेंद्रिय शेती कशाला म्हटलं जाते? आपण सेंद्रिय पद्धतीने आपल्याला केलं पाहिजे. कारण की आपल्या कुटुंबासाठी तरी 1, 2, 5, 10 गुंठ आपलं क्षेत्र सेंद्रिय केलं. बरं, आता ही सुपरकेन नर्सरीतली रोपं आपण लावल्यानंतर कीड रोगांच्या येण्यामध्ये किती फरक जाणवतोय, किती खर्च वाचतोय त्याच्यामुळे? भरपूर खर्च वाचतोय. सुपरकेनचं रोप आहे ना आणि हे रोप, आता हे रोप जर विचार केला तर आज पैशाचा बाजार आहे, 2 रुपये 40 पैशाला रोप आहे. तसं हे तुमचं हे घरी केलेलं रोप, घरचेच आपण उत्पन्न म्हणजे घरचंच ऊस तोडून केलेलं आहे. खरं. तुम्हाला हे रोप रुपयालाच पडतंय असं समजा. हो, खर्च किती झाला तुमचा, वाचला किती? तुमची रुपयाची एक मेहनत धरा ना. मग 2 रुपये 40 पैसे की हे पैसे किती वाचले? ट्रॅव्हलिंग खर्च आला, बाकीचा खर्च आला, तो सगळा खर्च वाचतो. आणि कीड रोगांमध्ये किती फरक जाणवतोय? भरपूर. आता सांगतो ना मला, ह्या विकतच्या रोपाला 3 आळवण्या करतात. ह्या रोपाला तुम्ही तिथं सेट होते की त्याला काय खर्च? एखाद दुसरी आळवणी केली तिथं खर्च वाचला. आणि एकसारखी लागण, एकसारखी उगवण शक्ती, त्यामुळे उत्पन्न 100% वाढलीच ते आपल्याला. ह्याला आपण काय केलंय? पहिलेच आपण म्हणजे ही केली बीज प्रक्रिया केली. 24 तास भिजत टाकलेली आपण. त्यामुळे ह्याला एवढं प्रमाण कमी आहे ना. तर साधारण कुठले कुठले कीड रोग येऊ शकतात? तुडतुडा, मावा हे असे रोग पण ते आपण लगेच करते आपल्याला. मग त्याप्रमाणे ते आपण फवारणी करायची. फवारणी किती दिवसांच्या अंतरानं काय काय फवारणी करतो? 8 ते 10 दिवसांनी फवारणी. हीच की आला रोग आपल्याला तर दिसतील ना, दिसते आपल्याला बाबा आपल्याला करायची. नाही तर मग आपण काय 19-19 12 आपण करतोय ना फवारणी रोपासाठी. बरोबर. म्हणजे ज्या वेळेस जो रोग असेल त्या पद्धतीनं नियोजन करायचं फवारण्यांचं. मग ह्या ढगाळ वातावरणामुळे किंवा असं वातावरण जेव्हा बदलतं तेव्हा या पिकामध्ये काही फरक जाणवतो का, किंवा ह्याचा त्रास होतो का या सुपरकेन नर्सरीच्या रोपांना? आणि ह्याची वाढ कशी होतीये त्या दरम्यान? चांगलीच वाढ होते, कारण हे मुळातच आपले रोप सुदृढ आहे विकतच्या रोपापेक्षा. त्यामुळे ह्याला लई म्हणजे गोंधळायची गरज नाही पडत. ते स्वतः तयार होते. तर ह्याला काय होते, आपल्याला लय गोंधळा लागते. खरंय.
अगदीच खरं. बरं, तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण सुपरकेन नर्सरी करत नव्हतो, कांडी पद्धतीनं लागवड करत होतो किंवा रोपं आणून लागवड करत होतो, त्या दरम्यान म्हणजे जमिनीचं आरोग्य आणि निघणाऱ्या ऊसामधली क्वालिटी म्हणजे साखर उतारा ह्याच्यामध्ये काय काय फरक जाणवला आता तुम्हाला? फरक होता की त्यावेळेचं उत्पन्न म्हणजे आता कसं आहे माहिती का, त्यावेळेला उत्पन्न बी एवढं निघत नव्हतं. माझ्या अंदाजाने माझं उत्पन्न एकरी त्यावेळेला 50-60 टन निघत एकरी. बघा, एकरी टन तेवढं निघायचं. मग त्यावेळेला बी आहे तेच आपण खर्च करत होतो. म्हणजे खत बीत म्हणजे त्यावेळेला गांडूळ खत वगैरे नव्हतं, आपलं सेंद्रिय खत म्हणजे हे नव्हतं. मग हे खत एवढं वापरून आपण जर हिसाब केला तर त्या खताच्या पटीनं उत्पन्न निघत नव्हतं आणि त्यामुळे खर्च 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 परवडत नव्हता, भागत नव्हतं. मग बाकीचं सगळी टंचाईच ना. खरं. मग ते करत असताना आपलं ते साठी आपल्याला काय केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. म्हणून त्यासाठी आपण हे बदल करायचा. म्हणून आम्ही एक सुपरकेन नर्सरी आपण वळून गेलो आणि त्याच्यातून एक चांगला फायदा मिळाला. किती क्वालिटीमध्ये फरक जाणवतोय तुम्हाला? ऊसाच्या टनेजमध्ये किंवा ऊसाच्या कांड्यांमध्ये किती फरक? कांड्यांमध्ये ऊसाची कांडी आहे. पहिली कशी कांडी आपण छोटीशी कांडी आहे, म्हणजे छोटी कांडी असली मग 20, 25, 30 कांड्या ऊस आहे तुमचा. पण नाही, कांडी आपली 30 भर पाहिजे. ती कांडी तुमची 30-40 फूट पाहिजे ऊस, तेव्हा ती तुमचं उत्पन्न आहे. हे उत्पन्न कांडी कशामुळे वाढते? हे आपण जीवामृत किंवा आपण हे दर्जेदार खत ह्याच्यामुळे आपल्याला ते उत्पन्न वाढते. उत्पादनातला खर्च शेतकऱ्यांनी कमी करणं अपेक्षित आहे. जर आपल्याला शेती परवडायची असेल 100% तर आपल्याला जास्तीत जास्त बारीक बारीक गोष्टी निरीक्षण करणं आणि त्या टिपून ठेवणं गरजेचं असतं. या 4 वर्षामध्ये जी टिपण वही तुम्ही आज केलेली आहे त्याचा किती फायदा होतोय तुम्हाला? भरपूर फायदा होते. कारण कसं आहे, मी जवळजवळ आता शेती मी सेंद्रियकडे आणायचं मी आता नियोजन केलेलं आहे. खरंय. म्हणजे आपण आता 60-40 मध्ये आहोत, ते आपण 100% करायचं माझं सेंद्रिय करायचं नियोजन आहे. एक जाता शेतकरी बंधूंना आपल्या काय आवाहन कराल की अशा पद्धतीचं नियोजन केलं तर एक चांगला फायदा होऊ शकतो? मी शेतकरी बंधूंना एवढंच एक नियोजन करेन की सुपरकेन केल्याने 125 टन उत्पन्न तुम्ही गाठायला कमी पडणार नाही. सुपरकेन करा, ज्यांना करायचे असेल त्यांनी मला विचारा, मी तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला समजून सांगेन. पण सुपरकेन करणं हे काळाची गरज आहे. 100% उत्पन्नात वाढ आहे आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळेल हे तुम्हाला दिसून येईल. परंतु हे निसराळे गाव हे सुपरकेन नर्सरीचं गाव ओळखायला लागलंय. हो. मग तुम्ही जेव्हा ही नर्सरी करत होतात किंवा हे प्रयोग करत होतात तेव्हा आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये किती फरक जाणवला तुम्हाला? भरपूर. आमच्या बाजूला खोडद आहे, खोजेवाडी आहे, वारनगर आहे. ह्या लोकांनी बी आमचं हे एक प्रकल्प बघून त्यांनी बी सुरुवात केलेली आहे. म्हणजे आमच्या 4-5 गावात सुपरकेन जास्त चालू आहे, पण आमचं गाव म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. आणि ही एक चांगली गोष्ट आहे. भविष्यामध्ये आपले काय उपक्रम आहेत? आता आपण सुपरकेन नर्सरी केलेली आहे, सुपर जिंजर नर्सरीच्या मार्गावर आहात तुम्ही. मग या दृष्टीने आपले अजून काय प्रयोग चालू आहेत? काय भविष्यामध्ये उपक्रम? आता सध्या प्रयोग चालू आहे उत्पन्नाच्या वाढीच्या दृष्टीने. आपण जर म्हटलं, माझ्या मधुमक्षी पालन आहे, माझं मधुमक्षी पालन पेटी आहेत माझ्याकडे, त्याच्यामुळे आपलं उत्पन्न वाढतंय. 20% आपलं उत्पन्न वाढतं बरं का. ऊस असेल, गहू असेल, मधुमक्षीचं पालन जर तुम्ही केलं शेतकऱ्यांनी तर 100% 20% आपल्याला उत्पन्न असं वाढतं. बरोबर. परागी भवन होतं ना. हो. ते आहे. गांडूळ प्रकल्प आहे. आपण डचपर्णी बनवतो, डिकंपोजर बनवतो. आपण ह्या गोष्टीतून आपण कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळेल ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे. अच्छा. थोडक्यात आपण सुपरकेन नर्सरी तर करतच आहोत, पण त्याचबरोबर शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघेल आणि प्रत्येक गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे, तर ते अवलंबत्व जे आहे ते शेतीतून एकमेकाला कसं मिळेल याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होतोय. तुमच्या मुलाखतीचा नक्कीच फायदा आपल्या इतर शेतकऱ्यांना होईल आणि ही सुपरकेन नर्सरी आहे ती भविष्यात एक शेतकऱ्यांसाठी वरदान आहे की जेणेकरून जे त्यांचा खर्च होतोय, जिथं जिथं खर्च वाढीव होतोय तो खर्च कमी होण्यासाठी ही सुपरकेन नर्सरी फायद्याची होईल अशी आपण आशा करूया. तुम्ही आज इथं आलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.